Hello students, welcome back to our Educational Academy YouTube channel. Students, today we are going to see Golgi complex. बघा आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बघितलं आणि त्याच्या अगोदर न्यूक्लियस बघितलं. तर हे लक्षात ठेवा की न्यूक्लियस हे सपोज न्यूक्लियस आहे आणि या न्यूक्लियसच्या कनेक्शन मध्ये काय असतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं आणि याच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या कनेक्शन मध्ये काय असतात, या गॉल्जी बॉडीज असतात. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं इथे लक्षात ठेवायचं आहे, सो हे आहेत गॉल्जी बॉडीज. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ गॉल्जी बॉडीज. आता बघा, न्यूक्लियस, जेनेटिक मटेरियल, इथं आरएनए वगैरे तयार होतात आणि हेच आरएनए या न्यूक्लियोपोर्स मधून येऊन या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या वरती रायबोझोम्स असतात. रायबोझोम मध्ये प्रोटीन तयार करतात आणि आता नव्याने तयार झालेले जे काही प्रोटीन आहेत हे प्रोटीन या गॉल्जी ॲपॅरेटस मध्ये एंटर होतात आणि गॉल्जी ॲपॅरेटसच्या माध्यमातून तिथून एंटर होऊन ते हवेच्या ठिकाणी आयदर सेलच्या बाहेर किंवा सेलमध्ये हवं त्या ठिकाणी काय केले जातात, युटिलाइज केले जातात. म्हणजेच ही एक काय आहे, इंटरनल सिस्टम आहे. So this system is known as endomembrane system. Endomembrane system. लक्षात ठेवा, nucleus is in connection with endoplasmic reticulum and endoplasmic reticulum is in connection with Golgi complex. तर बघा, हे अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे एंडोमेम्ब्रेन सिस्टम. तर आपल्याला या एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा महत्त्वाचा भाग गॉल्जी कॉम्प्लेक्स किंवा सेल ऑर्गॅनेल गॉल्जी कॉम्प्लेक्स बघायचा आहे. सो गॉल्जी कॉम्प्लेक्स यालाच डाल्टन्स युनिट किंवा डाल्टन कॉम्प्लेक्स असंही म्हणतात. सो दिस गॉल्जी कॉम्प्लेक्स इज नेम्ड आफ्टर द सायंटिस्ट कॅमिलो गॉल्जी. कॅमिलो गॉल्जी नावाच्या सायंटिस्टनी या गॉल्जी कॉम्प्लेक्सला काय केलं, मायक्रोस्कोप मध्ये ऑब्झर्व केलं अँड ही explained that or he discovered that it is a complex like structure, and after his death they nomenclatured this unit as a Golgi complex. Golgi complex चा सर्च केल्यामुळं किंवा डिस्कवरी केल्यामुळं त्या कॅमिलो गॉल्जी नावाच्या सायंटिस्टना काय नोबेल प्राइज सुद्धा अवॉर्ड केलं गेलं 1907 मध्ये. सो आणि फायनली 1954 साली या गॉल्जी कॉम्प्लेक्सचं अल्ट्रा स्ट्रक्चर फाइंड आउट केलं. अल्ट्रा स्ट्रक्चर फाइंड आउट केलं म्हणजे त्याला मायक्रोस्कोपच्या खाली, कोणत्या, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली बघितलं डाल्टन नावाच्या सायंटिस्टनी, है ना, आणि त्याचं अल्ट्रा स्ट्रक्चर त्यांनी पब्लिश केलं. दिस इज हिस्ट्री ऑफ गॉल्जी कॉम्प्लेक्स. गॉल्जी कॉम्प्लेक्स हे काय, एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे कंपोज्ड विथ सिस्टर्ने, वेसिकल्स, ट्युब्युल्स आणि व्हॅक्युल्स यांनी बनलेलं हे एक स्ट्रक्चर आहे. आणि हे जे काही सिस्टर्ने आहेत, सिस्टर्ने आर कंपोज्ड विथ स्मूथ मेम्ब्रेन. स्मूथ मेम्ब्रेननी बनलेले हे काय आहेत, सिस्टर्ने आहेत आणि याच सिस्टर्नेच्या आणि ट्युब्युल्स सोबतच व्हॅक्युल्स आणि व्हेसिकल्स यांनी हे बनलेलं कॉम्प्लेक्स असं स्ट्रक्चर आहे. सो दिस स्ट्रक्चर इज नोन ॲज गॉल्जी कॉम्प्लेक्स. बेसिकली इट इज इर्रेग्युलर स्ट्रक्चर. हे काय आहे, इर्रेग्युलर स्ट्रक्चर आहे. सो या गॉल्जी कॉम्प्लेक्स इज फाउंड इन ऑल युकॅरियोटिक सेल्स. सगळ्या युकॅरियोटिक सेलमध्ये हे गॉल्जी कॉम्प्लेक्स सापडतं एक्सेप्ट मॅच्युअर आरबीसी. मॅच्युअर आरबीसी मध्ये मात्र हे सापडत नाही आणि प्रोकॅरियोट्स मध्ये सुद्धा हे ॲब्सेंट असतं, कारण कुठलाही सेल ऑर्गॅनेल प्रोकॅरियोट्स मध्ये नसतो. So this is the occurrence of this Golgi complex. Further, we have to see location of Golgi complex. This Golgi complex is present in connection with nucleus and nucleus is in connection with endoplasmic reticulum. आणि या endoplasmic reticulum च्या कनेक्शन मध्ये असलेला हा काय आहे, Golgi complex आहे. मोस्टली Golgi complex एक एंटायर स्ट्रक्चर पूर्ण सेल मध्ये प्रेझेंट असतं. This entire structure is present throughout the cell which is connected with each other. हे असे एकाला एक सिस्टरने कनेक्ट होऊन हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्म होतं. So but in a case of plants
प्लांट्स मध्ये मात्र हे अनकनेक्टेड किंवा एकमेकांना कनेक्टेड नसलेले स्ट्रक्चर्स असतात. In case of plants, this structure is not connected with each other and separate units of Golgi complex are present. And these such units of Golgi complex are known as dictyosomes. याच सेपरेट असलेल्या युनिट्सला 20 ते 50 असे युनिट असतात एका सेलमध्ये आणि या अशा युनिटला डिक्टिओसोम्स असं म्हणतात इन केस ऑफ प्लांट्स. लक्षात ठेवा, टर्मिनॉलॉजी महत्त्वाची आहे. डिक्टिओसोम्स इन केस ऑफ प्लांट, बट इन केस ऑफ एनिमल्स दिस स्ट्रक्चर इज कनेक्टेड विथ ईच अदर है ना. आणि त्या न्यूक्लियस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि इकडं काय आहे सेल सायटोप्लाझम. या सेल सायटोप्लाझम मध्ये असलेलं आणि त्याच्या बाहेर काय आहे मेम्ब्रेन आहे, तर त्याच्या आतला हा काय आहे कनेक्टिव्ह पोर्शन आहे. सो इन केस ऑफ एनिमल्स इट इज ऑफ टू टाइप्स. एनिमल्स मध्ये सुद्धा याचे दोन प्रकार पडतात. पहिला म्हणजे लोकलाइज्ड आणि सेकंड वन मीन्स डिफ्युज्ड. लोकलाइज्ड जो असतो तो कुठल्या तरी एकाच सेलमध्ये, एकाच कोण्यामध्ये किंवा एकाच पेरिफेरल एरियामध्ये सापडतो. ओके, त्याला म्हणायचं लोकलाइज्ड Golgi complex. And mostly in case of vertebrates this localized Golgi complex is found. But in invertebrates this structure is diffused and found throughout the cell. पूर्ण सेलभर, सेलच्या पूर्ण पेरिफेरीमध्ये आपल्याला हे स्ट्रक्चर बघायला मिळतं. आणि इन केस ऑफ स्पेशली लिव्हर अँड नर्व सेल्स ऑफ वर्टिब्रेट्स, लिव्हर आणि नर्व सेल्स ऑफ वर्टिब्रेट्स यांमध्ये हे डिफ्युज्ड असं स्ट्रक्चर या Golgi कॉम्प्लेक्सचं बघायला मिळतं. सो दिस इज रिगार्डिंग लोकेशन ऑफ Golgi apparatus किंवा Golgi कॉम्प्लेक्स. नेक्स्ट स्ट्रक्चर ऑफ Golgi कॉम्प्लेक्स. बघा, Golgi कॉम्प्लेक्स इट इज अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर कंपोज्ड विथ सिस्टर्ने. आता हे स्ट्रक्चर कशाने बनलेलं आहे? फर्स्ट इट इज कंपोज्ड विथ सिस्टर्ने. आता सिस्टरने आपण बघितलं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये सिस्टरने आर ट्युब्युलर स्ट्रक्चर्स है ना. ट्युब्युलर स्ट्रक्चर्स ते एकमेकांना कनेक्टेड होते, बट हियर दीज सिस्टरने आर प्रेझेंट वन अपॉन अदर. ओके, एकावरती एक स्टेक लाइक स्ट्रक्चर मध्ये हे सिस्टरने प्रेझेंट आहे. अँड दिस सिस्टरने इज हॅव्हिंग सम आउटग्रोथ्स. वी कॉल these outgrowths as vacuoles or vesicles, right? So these cisterne forms the Golgi complex. याच सिस्टरने पासून हे Golgi कॉम्प्लेक्स बनलेले असतात. हे सिस्टरने एकावरती एक असे अरेंज असतात आणि या सिस्टरनेंचं मिळून काय मिळतं, काय बनतं Golgi कॉम्प्लेक्स. सिस्टरने सोबतच याच्यामध्ये आणखीन असतात त्या काय असतात ट्युब्युल्स. आता ट्युब्युल्स पुन्हा आपण बघितल्या. ट्युब्युल्स आर ट्युब्युलर ब्रांच्ड और अनब्रांच्ड स्ट्रक्चर्स which are present in a outer membrane or periphery of a Golgi complex. या Golgi complex च्या पेरिफेरी मध्ये कोण प्रेझेंट आहेत? ट्युब्युल्स प्रेझेंट आहेत. सो these tubules used to or these tubules contribute to make complex structure of this Golgi bodies, right? त्याच्यानंतर तिसरा घटक आहे या Golgi apparatusचा, त्याला आपण म्हणतो व्हेसिकल्स. बघा, व्हेसिकल्स आर स्मॉल इरेग्युलर स्ट्रक्चर्स प्रेझेंट ऑन द टिप ऑफ ट्युब्युल्स. त्याच ट्युब्युल्सच्या टिपला काय असतात, हे प्रेझेंट असतात, त्यांना आपण म्हणतो व्हेसिकल्स. आणि त्याच्यानंतर आणखीन एक घटक असतो याच्यामध्ये, त्याचं नाव आहे व्हॅक्युओल्स. व्हॅक्युओल्स हे लार्ज किंवा मीडियम साइज स्ट्रक्चर आहे, पण त्या व्हेसिकल्स पेक्षा मोठे आहेत. आणि याच सिस्टर्नेचा एक भाग किंवा सिस्टर्ने मधूनच बाहेर पडलेले घटक आहेत. सो दे आर रॅप्ड विथ अ सिंगल मेम्ब्रेन. त्यांना एका मेम्ब्रेननी रॅप केलेलं आहे, जे मेम्ब्रेन याच स्मूथ मेम्ब्रेननी बनलेलं आहे, ज्याचा सिस्टरने बनलेला आहे. सो these vesicles sometimes contains enzyme or some proteins inside it. So this structure is known as vesicles. So these are the four components of Golgi complex. First, cistern. Second, tubules.
ट्युब्युल्स या पेरिफेरीमध्ये असतात. थर्ड व्हेसिकल्स, ट्युब्युल्सच्या डोक्यावरती व्हेसिकल्स असतात. आणि 4 व्हॅक्युल्स. राईट. सो इन दिस वे द स्ट्रक्चर ऑफ or the components of Golgi complex are there. Now we have to see function of Golgi complex. Functions. बघा Golgi complex चे functions काय आहेत. Golgi complex is an important part of endomembrane system. Endomembrane system चा महत्त्वाचा पार्ट असल्या कारणानं न्यूक्लियस पासून निघणारे आणि RNA जे त्या प्लाझ्मिक रेटिक्युलम वरती प्रोटीन मध्ये कन्वर्ट होतात, त्याचे प्रोटीन तयार होतात त्याच्यापासून, त्याच्या मदतीनं, आणि त्याच्यानंतर हे प्रोटीन्स या गॉल्जी ॲपॅरेटस मध्ये एंटर होतात. गॉल्जी ॲपॅरेटस मध्ये ज्या साइडनी ते एंटर होतात त्या एंडला सिस एंड म्हणायचं. हे सिस एंड कॉन्केव्ह टाइपचं असतं. कॉन्केव्ह एंड इज नोन ॲज सिस एंड. This cis end is the entrance of protein or substances inside the Golgi complex. या cis end नी ते substances Golgi complex मध्ये enter होतात. So also this end is known as formation end. Formation end. याच एंडला formation end किंवा formed end असं सुद्धा म्हटलं जातं. आणि इथून मग हे जे काही व्हेसिकल्स आहेत किंवा जे काही प्रोटीन्स आहेत, न्यूली फॉर्म प्रोटीन आर एंटर इनटू द Golgi complex. वी आर लुकिंग फंक्शन्स ऑफ Golgi complex. बघा, वन्स द प्रोटीन्स एंटर इनटू द Golgi complex टेक केअर ऑफ इट्स पॅकेजिंग. Golgi complex त्या प्रोटीनला काय करतं, पॅकेजिंग करतं, आणि पॅक केलेले प्रोटीन्स या मेम्ब्रेन्स द्वारे किंवा या सिस्टर्नेद्वारे खाली येतात आणि पुन्हा याच्यातून जे काही जिथून रिलीज होतं त्या एंड मधनं हे बाहेर पडतात. सो दिस कॉन्वेक्स अँड कॉन्केव्ह एंड इज नोन ॲज ट्रान्स एंड. या एंडला काय म्हणायचं मग, ट्रान्स एंड. दिस एंड इज नोन ॲज ट्रान्स एंड. ज्या एंडनी ते बाहेर पडतात त्याला म्हणायचं ट्रान्स एंड. मग इथं एंटर करते वेळी ते रॉ प्रोटीन असतात आणि रिलीज होते वेळी ते मॅच्युअर रॅप केलेले किंवा पॅकेज्ड प्रोटीन असतात. आता हे प्रोटीन्स आयदर सेलच्या मध्ये किंवा सेलच्या बाहेर युटिलाइज केले जाऊ शकतात. ओके, दिस इज द फर्स्ट फंक्शन ऑफ Golgi complex फॉर पॅकेजिंग अँड ट्रान्सफर ऑफ प्रोटीन्स. ओके, along with proteins it can package and transfer hormones and enzymes. हार्मोन्स आणि एन्झाईम सुद्धा या Golgi complex मध्ये पॅक केले जातात आणि ट्रान्सफर केले जातात. फर्स्ट अँड इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ Golgi complex. सेकंड फंक्शन ऑफ Golgi complex, सिक्रिशन. इम्पॉर्टंट हार्मोन्स आर सिक्रिटेड इन द Golgi complex. याच Golgi complex मध्ये पॅकेजिंग सोबतच काही हार्मोन्स सिक्रिट सुद्धा केले जातात किंवा काही प्रोटीन सिक्रिट सुद्धा केले जातात. त्या मॉडिफिकेशन्स ज्याला आपण म्हणतो ते मॉडिफिकेशन्स या Golgi complex मध्ये घडून येतं. सो दिस इज सेकंड इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ Golgi complex. थर्ड इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ Golgi complex इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मेम्ब्रेन. मेम्ब्रेनचं ट्रान्सफॉर्मेशन करणं किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनचं मेंटेनन्स करणं हे काम कशामध्ये येतं, या Golgi complex मध्ये कंप्लीट होतं. रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम किंवा एखादं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम दॅट इज सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन है ना, त्याचं त्या व्हेसिकल्स मध्ये किंवा त्याचंच एखाद्या त्या व्हॅक्युल्स मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल, दॅट मेम्ब्रेन ट्रान्सफॉर्मेशन इज टेक्स प्लेस इन दिस Golgi complex. आणि जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याचं रिपेअरिंग सुद्धा किंवा त्याचं मेंटेनन्स सुद्धा या Golgi complex मध्ये घडून आणलं जातं. सो थर्ड इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ Golgi complex इज फॉर्मेशन ऑफ ग्लायकोप्रोटीन्स अँड ग्लायकोलिपिड्स. व्हॉट आर ग्लायकोप्रोटीन्स? ग्लायको मीन्स कार्बोहायड्रेट असलेले प्रोटीन, राईट. ग्लायको मीन्स शुगर मीन्स कार्बोहायड्रेट. ज्या प्रोटीनला शुगर मॉलिक्यूल अटॅच आहे असे प्रोटीन किंवा ज्या लिपिडला शुगर मॉलिक्यूल कार्बोहायड्रेट अटॅच आहे असा लिपिड. सो जे प्रोटीन तयार होतात एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वरती जेव्हा ते Golgi बॉडी मध्ये ट्रान्सफर होतात तेव्हा त्याच्यासोबत काय केलं जातं, कार्बोहायड्रेट मॉइटी अटॅच केली जाते, शुगर मॉइटी त्याला अटॅच केली जाते. इट कन्वर्ट्स इनटू ग्लायकोप्रोटीन और ग्लायकोलिपिड. राइट, lipids are synthesized in a smooth endoplasmic reticulum
ऑन स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि हे तिथून ट्रान्सफर होऊन याच्यामध्ये आलं की याला त्याच्यात काय केलं जातं, शुगर ऍड केली जाते, ते झालं ग्लायकोलिपिड. मग ग्लायकोलिपिड अँड ग्लायकोप्रोटीन्स आर फॉर्म इन द गोल्जी कॉम्प्लेक्स. तसंच मेनी हार्मोन्स आर पॅकेज्ड अँड दिस गोल्जी कॉम्प्लेक्स इज mediator for synthesis of hormones. एंडोक्राइन ग्लँड्स मध्ये ज्या ग्लँड्स हार्मोन सिक्रेट करतात त्यांच्यामध्ये याच गोल्जी कॉम्प्लेक्सच्या मदतीनं हार्मोन्स तयार केले जातात. सो दिस इज इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ग्लँड्युलर किंवा एंडोक्राइन ग्लँड्स. अँड वन मोर इम्पॉर्टंट फंक्शन इज दॅट इट फॉर्म्स ॲक्रोसोम. बघा गोल्जी बॉडी ॲक्रोसोम तयार करायला मदत करते. आता ॲक्रोसोम म्हणजे काय, तर ॲक्रोसोम म्हणजे हा जर आपण स्पर्म कन्सिडर केला तर या स्पर्मच्या डोक्यावरती एक छोटंसं स्ट्रक्चर असतं, त्याला आपण ॲक्रोसोम म्हणतो, ॲक्रोसोम. आणि हे ॲक्रोसोम ज्यावेळी हा स्पर्म त्या एग मध्ये एंटर करतो तर त्या एग मेम्ब्रेनला रप्चर करण्यासाठी हा ॲक्रोसोम यूज करतो. द एन्झाइम्स प्रेझेंट इन ॲक्रोसोम break down the membrane of egg and these genetic material easily transfer into the egg किंवा हे complete त्या egg मध्ये enter करू शकतो. So this acrosome synthesis is also takes place on the Golgi complex. So अशा पद्धतीनं हे महत्त्वाचे functions हे Golgi complex काय करतं, पार पाडतं. These are the functions of Golgi complex. बघा पुन्हा आपण एकदा ओव्हरव्ह्यू करूया. So this structure is known as Golgi complex, member of endomembrane system, composed with cisternae, tubules, vesicles and vacuoles, right? Then this membrane is composed with cisternae. They arranged in a parallelly stake-like manner. 5 to 6 cisternae are there, and this is present in connection with endoplasmic reticulum. Mostly functions as packaging and wrapping of proteins, hormones, right? Along with this, it involved in a transportation. सेलच्या आतमधलं जे ट्रान्सपोर्टेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा काय असतो, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट असतो. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ गोल्जी कॉम्प्लेक्स. ज्या एंडनी मॉलिक्यूल सेंटर होतात त्याला सिस एंड म्हणायचं, ज्या एंडनी बाहेर पडतात त्याला काय म्हणायचं, ट्रान्स एंड. आता हे जे काही मॉलिक्युल्स आहेत हे प्रोटीन फील्ड आहेत किंवा एन्झाइम फील्ड मॉलिक्युल्स आहेत, याला आपण लायसोसोम प्रिपरेशन किंवा लायसोसोम्स असे म्हणतो. म्हणजे लायसोसोम सुद्धा प्रिपेअर याच्यामध्ये केले जाऊ शकतात. लायसोसोम प्रिपरेशन, लायसोसोम फॉर्मेशन इज ऑल्सो अ फंक्शन ऑफ गोल्जी बॉडी. मग हे रॅप केलेले किंवा त्याच्यामध्ये पॅक केलेले काय आहेत, हे प्रोटीन्स आहेत. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ गोल्जी कॉम्प्लेक्स, राईट. आणि मग याच्याच मध्ये हे फंक्शन्स आपण बघितले. सो फंक्शन्स लक्षात ठेवा, सिक्रिशन, देन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मेम्ब्रेन, ग्लायकोप्रोटीन अँड ग्लायकोलिपिड सिंथेसिस, हार्मोन सिंथेसिस ॲज अ मीडिएटर आहे ना. शिवाय खूप सारे प्रिकर्सर्स, प्लाझ्मा मेम्ब्रेनचे प्रिकर्सर सुद्धा इथं तयार होतात. सोबतच ॲक्रोसोम आणि लायसोसोम्स फॉर्मेशन इज अ फंक्शन ऑफ गोल्जी कॉम्प्लेक्स. आता इथं काही टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवायच्या फॉर स्पेसिफिकली फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. बघा, झोन ऑफ एक्सक्लुजन. झोन ऑफ एक्सक्लुजन म्हणजे जिथं गोल्जी बॉडी प्रेझेंट असतात त्याच्या अवतीभोवती काय नसतं, कुठलाही सेल ऑर्गेनेल नसतो. सो दिस एरिया कुठं, गोल्जी कॉम्प्लेक्सच्या शेजारचा इज नोन ॲज झोन ऑफ एक्सक्लुजन. हे लक्षात ठेवा, झोन ऑफ एक्सक्लुजन. लोकलाइज्ड अँड डिफ्युज्ड गोल्जी कॉम्प्लेक्स. लोकलाइज्ड म्हणजे जे व्हर्टिब्रेट्स मध्ये असतं आणि एकच एंटायर युनिट प्रेझेंट असतं, ओके, ॲट अ सिंगल पॉइंट. ओके, सो दिस इज कॉल्ड लोकलाइज्ड. अँड डिफ्युज्ड मीन्स इट इज प्रेझेंट थ्रू आउट द सायटोप्लाझम ऑफ अ सेल. सो इट इज प्रेझेंट इन इनव्हर्टिब्रेट्स, दॅट इज लिव्हर अँड नर्व सेल्स ऑफ व्हर्टिब्रेट्स मध्ये मात्र हे डिफ्यूज टाइप असतं. त्याच्यानंतर डिक्टिसोम्स. डिक्टिसोम्स म्हणजे काय, द स्कॅटर्ड और अनकनेक्टेड स्ट्रक्चर ऑफ गोल्जी बॉडीज प्रेझेंट इन अ प्लांट इज नोन एज डिक्टिओसोम्स. ओके, त्याला म्हणायचं डिक्टिओसोम्स. तर या टर्मिनॉलॉजी महत्त्वाच्या आहेत. आणि
दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बल्जी कॉम्प्लेक्स.